न्यूज मराठी 24/7 या चॅनेलच्या हेल्थ मंत्रा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी मनस्वी स्वागत करते. खरं तर या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या विषयातील वेगवेगळे विशेष तज्ज्ञ येथे घेऊन येतो आणि त्या संदर्भातील काही महत्त्वाच्या अडचणी असतील, काही सूचना असतील, त्या संदर्भातील मार्गदर्शन आपल्याला येथे मिळत असतं. आजचा विषय खूप इंटरेस्टिंग असा आहे. का तर आजकालच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा या सोडून असणाऱ्या गरजांपैकी एक अशी गरज म्हणजेच झोप. झोप ज्या व्यक्तीला व्यवस्थित लागते तो व्यक्ती सुखी असं म्हणू आपण, नाही का? खरं तर या झोपेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स येतातच. मग ते प्रॉब्लेम्स त्या व्यक्तीला येतात किंवा त्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तींना सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो बरं का. मग हा विषय तरी कोणता आहे बरं? तर तो विषय आहे घोरणे. हा कॉमन इश्यू आहे, पण या संदर्भात येणारे काही प्रॉब्लेम्स हे खूप मोठे देखील असू शकतात. तर या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करायला येत आहेत कर्ण हॉस्पिटल येथील संचालक कान नाक घसा रोग विशेष तज्ञ डॉक्टर संदेश बागडी सर. नमस्कार सर, न्यूज मराठी 24/7 या चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत आहे. थँक्यू. डॉक्टर संदेश बागडी यांचे कर्ण हॉस्पिटल MSENT घोरण्यावरील उपचाराचे एकमेव केंद्र तसेच सरकार मान्य कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर RBSK अप्रूव्ड प्रोग्राम. दुर्बिणीद्वारे कान नाक घसावरील सर्व शस्त्रक्रिया. कर्णबधीर मुलांसाठी हे एक वरदान आहे. कॉक्लिअर इम्प्लांट याची श्रवणयंत्र चाचणी OAE अँड BERA चे निदान करून कॉक्लिअर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया हा एकमेव उपचार आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची योग्य उपचार पद्धती देऊन रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे डॉक्टर संदेश बागडी. दुर्बिणीद्वारे कान नाक घसावरील सर्व शस्त्रक्रिया. कॉम्प्युटराइज्ड एंडोस्कोपी सेंटर. लेझरद्वारे उपचाराचे कोल्हापुरातील एकमेव कान नाक घसा हॉस्पिटल. तसेच कोल्हापूरमधील पहिलीच लेझर ट्रीटमेंट, तेही घोरण्यासाठीची उपचार पद्धती. रेडिओ फ्रिक्वेन्सी मशीन्स कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच. सायनस ऑपरेशन, म्युकोर मायक्रोसिस, अवघड शस्त्रक्रिया, लॅरिन्स, कॅन्सर यांसारख्या अवघड शस्त्रक्रिया येथे केल्या जातात. सर्व अत्याधुनिक सुविधा व यंत्रणा. डॉक्टर संदेश बागडी MSENT कान नाक घसा विशेष तज्ञ, कर्ण हॉस्पिटल, हरिमंदिर रोड, रंकाळा स्टँडजवळ, कोल्हापूर. नमस्कार, मी डॉक्टर संदेश बाबूराव बागडी, कर्ण हॉस्पिटल कोल्हापूर येथे 2002 पासून कान नाक घसा या विभागात सेवा देत आहे. बरेचसे ऑपरेशन करत आहे व माझी ह्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की आजचा जो विषय आपण जो घेतलेला आहे त्या संदर्भात सुद्धा जागरूकता निर्माण व्हावी आणि सगळ्यांना ह्याच्याबद्दल माहिती व्हावी, हाच आमचा उद्देश आहे. सर मला सांगा, घोरणं काय असतं? घोरणं हे झोपेचा विकार आहे, ज्याच्यामध्ये घोरणाऱ्या व्यक्तीच्या झोपेमध्ये असा कर्कश आवाज तयार होतो. त्याच्यामुळे त्याची निद्रा भंगच होते व त्यासोबत असणाऱ्या व्यक्तींची बी निद्रा नाश होऊ शकते. घोरणं कशामुळे होऊ शकतं? घोरणं हे कशामुळे होते हे समजण्यासाठी आपल्याला श्वसन मार्ग किंवा वायुमार्ग ह्याच्याबद्दल थोडी माहिती पाहिजे. आणि श्वसन नलिका, श्वसन मार्ग हे नाकापासून ते स्वरयंत्रापर्यंत असतं. म्हणजेच त्याच्या पुढं असतं ते टाळू आणि जीभ. आणि श्वसन नलिका हे स्वरयंत्रा खालची जी ब्रॉन्कस आहे, ट्रकिया आहे, त्यांना म्हणतो आपण. हे जे श्वसन घेतो आपण किंवा ऑक्सिजन घेत असतो, तर ते टाळूच्या पाठीमागून आणि जिभेच्या पाठीमागून जाऊन आपल्या स्वरयंत्रातून ट्रकियामध्ये जात. ओके. मग घोरणे हे एक लक्षण आहे? हा, हे लक्षण आहे. ऍक्च्युली हे घोरणं हे लक्षण असल्यामुळं आपण त्याला फार सिरियसली घेत नाही. पण घोरता घोरता काय होतं की जर टाळू ची लांबी वाढली किंवा त्याचं वजन वाढलं आणि जिभेचं वजन वाढलं तर काय होतं की आपण जागे असताना हे सगळे मसल्स आणि लिगामेंट्स ताणून धरलेले असतात.
पण जेव्हा आपण झोपतो ते सगळं शिथिल होतं आणि त्याच्या वजनाने ते पाठीमागे जातं आणि हे जे वायू मार्ग किंवा श्वसन मार्ग आहे ह्याला अडथळा करतं. अडथळा केल्यानंतर ह्याच्यामध्ये टर्ब्युलन्स ऑफ एअर, म्हणजे फिजिक्समध्ये आपण जे शिकलो, एअर टर्ब्युलन्स होतं, त्यामुळे साऊंड तयार होतो आणि त्याला घोरणं म्हणतात. आणि जर हे कंट्रोल केले नाही तर कालांतराने निगेटिव्ह सक्शनने तिथं ब्लॉक होऊ शकतो आणि त्या स्टेजला ॲपनिया म्हणतो. ॲपनिया म्हणजे स्टॉप आणि स्लीप म्हणजे झोप. तर हे गंभीर स्वरूपाचा आजार आहे स्लीप ॲपनिया, ह्याच्यामध्ये जर रूपांतर होतं. मग एखादा व्यक्ती घोरू शकतो हे आपण कसं ओळखू शकतो? साधारणतः आपण जेव्हा ओपीडी मध्ये पेशंट बघतो तर एक मिडल एज व्यक्ती, आता 80-85 वजनाच्या पेक्षा जास्त असलेला, आणि जर ती मान छोटी असेल आणि मानेभोवतीची चरबी, मान जर जाड असेल, तर आपण एक साधारण अंदाज लावू शकतो की हा व्यक्ती घोरत असेल. आम्ही त्याला विचारत असतो की बाबा तुला डायबिटीज आहे की तुला ब्लड प्रेशर आहे, तर घोरणं हे त्याचं कोरिलेशन करून आम्ही त्याला त्या संदर्भात विचारतो. मग हे जे घोरणं आहे हे लक्षण आहे की काय? म्हणजे साधारणतः हे फक्त लक्षण आहे. ह्या लक्षणातून हळूहळू ते गंभीर स्वरूपाचा आजार निर्माण होतो. त्याला आपण ॲपनिया म्हणतो, स्लीप ॲपनिया. ओके, मग हे स्लीप ॲपनिया हे काय असतं? हे समजण्यासाठी पहिलं तुम्ही ह्या विषयाकडे जायला हवं होतं की हे घोरणं कशामुळे होतं. तर त्यासाठी आपल्याला ह्युमन बॉडीचा हेडनेक पार्ट, म्हणजे नेकचा पार्ट, ओके, ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. हे नाक आहे. ओके, हे नाकातून श्वास म्हणजे ऑक्सिजन जातं आणि हे श्वासनलिकेत जातं. ओके, ही श्वासनलिका आणि हे श्वसन मार्ग आहे. जसा आपला राजमार्ग म्हणतो तसा हा श्वसन मार्ग किंवा वायुमार्ग. ओके, हा जो वायुमार्ग आहे किंवा श्वसन मार्ग आहे, इथं स्केलेटल असल्यामुळे हे ओपन असतं. ओके, पण हा भाग मऊ आहे, टाळूचा आणि जिभेचा. हे मऊ आहे म्हटल्यानंतर ह्याला सपोर्टला आपल्याला मसल्स आहेत, लिगामेंट्स आहेत. जेव्हा आपण जागे असतो तेव्हा ते टॉट पोझिशन मध्ये असतात, म्हणजे ओके, सतर्क असतात, ताट असतात. जेव्हा आपण झोपतो तेव्हा रिलॅक्स होतं आणि हा भाग पाठीमागच्या घशाच्या पाठीमागच्या भिंतीला जाऊन टेकतो. पण श्वास जाणं येणं गरजेचं आहे, म्हणजे ऑक्सिजन जाणं, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणं गरजेचं आहे. आणि हे मध्ये मध्ये येत असतं, त्याच्यामुळं ते फडफडतं किंवा कंप तयार होतो, त्याला घोरणं म्हणतात. आणि हे खूप प्रमाणात वाढलं तर ते ब्लॉक करतं, त्याला ॲपनिया म्हणतात. ओके सर. त्यामुळं घोरण्यातून ॲपनियाकडनं जाण्यापेक्षा घोरण्याला घोरण्यातच ठीक करावं आणि आपण आपल्याला कुठला पुढचा आजार होऊ नये ह्याची मात्र दक्षता घ्या प्रत्येकाने. सर, आता मला सांगा, लठ्ठपणा व घोरणे यांचा संबंध काय असतो? हा एक प्रश्न चांगला आहे. लठ्ठपणा कशामुळे होतो? स्थूलपणा व्यायाम न केल्यामुळे होतं, किंवा अतिरिक्त गरजेपेक्षा अतिरिक्त आपण जेवल्यामुळे होतो, किंवा वयानुसार होतो आफ्टर 40 इयर्स ऑफ एज. घोरणारा व्यक्ती जेव्हा झोपेतून जागा होतो तेव्हा ब्रेन जागा होतो. ब्रेन जागा झाला म्हणजे काय होणार? तो एक हार्मोन सिक्रेट करतो, कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन. कॉर्टिसॉल हा ग्रोथ हार्मोन आहे, त्यामुळं लठ्ठपणा वाढतो. विशेषतः पोटाच्या ढेरी म्हणतो आपण, तिथं फॅट डिस्ट्रीब्युशन जास्त होतं एक. आणि त्याच वेळी स्टमक पण जागा होतं आणि ते ग्रेलिन नावाचं हार्मोन सिक्रेट करतं, ज्याच्यामुळे आपल्याला भूक लागते ना. आपण शुगर किंवा राईस किंवा बटाटे हे जे कार्विंग ऑफ फूड म्हणतो आम्ही त्याला, कळत न कळत ते खाल्लं जातं. त्यामुळं घोरल्यामुळं लठपणा वाढतो आणि लठपणामुळे घोरणं वाढतं. असं एकमेकावर इंटर रिलेटेड आहे ते दोघं एकमेकांना. राईट. मग हे जे घोरणं असतं त्याच्यामुळे कधी कधी लोकांना झोप होत नाही, त्यांची अपुरी झोप होते. मग याचा परिणाम लोकांवरती होतोच. मग हे कसं होतं? हो, निश्चित होतं. कारण की आपल्याला झोप म्हणजे काय, साधारण 7 तास तुम्हाला कंप्लीट झोप मिळाली की उरलेले 12 ते 14 तास तुम्ही काम करू शकता. हे साधारण आपल्या बॉडीचं एन्व्हायरमेंट तयार झालेलं आहे. पण ती झोप पण तुम्हाला कंटिन्युअस मिळायला पाहिजे. ती जर तुकड्यामध्ये, फ्रॅगमेंट्स मध्ये मिळाली तुम्हाला, म्हणजे ॲपनियामुळे, श्वास थांबून ॲपनियामुळे मिळाली, तर तुम्हाला झोप पूर्ण मिळत नाही. तुम्ही झोपी जाता लगेच पटकन, पण ती झोप न्यूट्रिशियस झोप नसते.
आणि त्याच्यामुळे तुम्हाला दिवसभरात थकवा जाणवतो, तुमचे रिफ्लेक्सेस कमी होतात आणि अशा वेळी तुम्ही डिसिशन घेऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही कार ड्रायव्हिंग करत असाल तर रिफ्लेक्सेस नसल्यामुळे वेगान डिसिशन न घेतल्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकतो. त्याच्यामुळे तुमच्या जीवाला धोका आहेच, समोरच्या व्यक्तीला धोका पण आहेच आणि तुमच्याबरोबर असलेल्या सहकार्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. आता तुम्ही जसे म्हणालात त्या पद्धतीनं जर ड्रायव्हर असेल आणि त्याला घोरणं येत असेल, म्हणजे त्याला घोरण्याचा प्रॉब्लेम असेल, हा हा नाही बरोबर, तर अगदी मग- बरोबर. नाही ह्या प्रश्न पण महत्वाचा आहे, कारण की हा. अमेरिकेमध्ये हम्म, ह्याच्याबद्दल एक तिने रूल केलेला आहे की प्रत्येक कमर्शियल व्हेकल जेव्हा आपण लायसन्स देतो ओके. तेव्हा त्यांची स्लीप स्टडी होते आणि दर 2 वर्षांनी परत स्लीप स्टडी होते. तिथं तर नियम आहे, पण इथं अजून आपल्याकडे नियम आलेला नाही. पण हा जर नियम अंमलात आणला तर मला वाटते बरेचसे ऍक्सिडेंट जे आपल्या रोडवर होतात किंवा जितके हानी होते, नुकसान होतंय कुटुंबाचं किंवा हम्म, मालमत्तेचं, ते टाळता येऊ शकतं. अगदी पण ह्या माध्यमातून मला एक संदेश द्यायचा आहे की प्रत्येकाने आपण जो घोरत असाल तर आपली स्लीप स्टडी करून, उपचार करून, जेणेकरून आपला जीव आणि समोरच्या व्यक्तीचा जीव पण टांगलेला राहू नका. सर, आता तुम्ही महत्वाचा मुद्दा इथे मांडलात ते म्हणजे स्लीप स्टडी. तर हे स्लीप स्टडी तुम्ही कसं करता? काही हा. अभ्यास असतो, कसं काय काय नेमकं? स्लीप स्टडी हा घोरणाऱ्या व्यक्तीच्या टेस्ट मधला किंवा चाचणी मधला एक महत्वाचा घटक आहे, पण त्याच्याबरोबर आपल्याला हम्म, त्याची हेड अँड नेक एक्झामिनेशन करायला लागते. म्हणजे जिभेची, टाळूची एक्झामिनेशन करायला, हेड नेक म्हणजे लाईट द्वारा आपण एक्झामिन करतो. हम्म, रचना कशी आहे, जीभ बाहेर काढून बघतो आत किती बाहेर येते. त्यामुळे टाळूची रचना काय आहे, ते मलमपट्टी नावाचा स्कोर असतो मेडिकलच्या भाषेमध्ये म्हणायला. ओके. त्याप्रमाणे आम्हाला साधारण अंदाज येतो की ह्या व्यक्तीला माइल्ड किंवा मॉडरेट आजार असू शकतो हा. त्यानंतर आम्ही त्याच्या मानेची एक्झामिनिंग, जे मानेभोवती त्याचे सर्कम्फरन्स आहे ते मोजतो. ओके. साधारणपणे 17 इंच हे आपल्या हम्म, पुरुषामध्ये असतो आणि 16 इंचाचा गॅप याच्यामध्ये असतो, स्त्रीमध्ये. लेडीजमध्ये असतो. पण त्याच्यापेक्षा जास्त असला तर तो पॉझिटिव्ह असतो ह्या ओके. संदर्भात. आणि मग आम्ही त्याला एंडोस्कोपी मध्ये घेतो, हम्म, एअरवे एंडोस्कोपी करतो. त्याच्यामध्ये आपण एक छोटीशी दुर्बीण नाकाच्या पाठीमागून टाकून हम्म, नाकाच्या पाठीमागे जाऊन ते टाळूच्या पाठीमागची जागा बघते अच्छा. आणि शिवाय जिभेच्या पाठीमागची जागा बघते, ज्या मेन आपल्याला हा. फोकस करायचा आहे. मग ती तपासणी अतिशय महत्वाची असते. काही वेळा आम्ही त्याला कृत्रिम झोप पण देतो, म्हणजे ड्रग इंड्यूस, म्हणजे औषध देऊन, ओके. इंजेक्शन देऊन ऑपरेशन थिएटर मध्ये ती तपासणी करतो. हम्म, आणि मग त्यानंतर तिथे स्लीप टेस्ट करतो. स्लीप टेस्ट म्हणजे काय आहे की झोपेची स्टडी कशी? साधारण त्याने आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन झोपायचं. आम्ही ते प्रोब्स लावणार. प्रोब म्हणजे नाकासाठी एक प्रोब लावतो, छातीवर एक पट्टा लावतो आणि हातामध्ये पल्स लावतो. 3 पॅरामीटर्स महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला त्याचे सॅच्युरेशन, ऑक्सिजन लेवल किती कमी आहे हे कळतं, तो ओके. किती घोरतो हे कळतं, आणि ते घोरताना त्याच्या श्वासोच्छ्वास किंवा छातीमध्ये किती मुवमेंट्स होतात ते कळतात. इन ऍडिशन आपण ECG आणि EEG पण रेकॉर्ड करू शकतो, पण ते कम्प्लीट फुल स्लीप लॅब मध्ये करावं लागतं. ओके. पण आपल्यासाठी ह्या 3 बेसिक टेस्ट झाल्या तर घोरण्याचं आपल्याला कॅटेगरायझेशन करता येतं. ओके. म्हणजे जे लोक घोरत असतात त्यांना स्लीप स्टडी करणं हे खूप महत्वाचं अतिशय असतं. महत्वाचं. आणि त्यामध्ये तुम्ही संध्याकाळी जायचं आणि मस्तपैकी आराम आराम करायचा करायचा, तुमच्या आमचा हॉस्पिटलला. पाहुणचार घ्यायचा असं हा, करायचं. आणि मग त्यानंतर त्या हा. व्यक्तीची त्याच्यामध्ये sleep काय study आम्ही पूर्ण केली ऑपरेशनचं जाईल. काय अजून प्लॅन करत नाही, नुसतं त्यांना अच्छा. सांगतो तुम्ही झोपा, आम्ही बघतो. हा. आणि सकाळी सगळं कम्प्युटरवर चेक केल्यानंतर हम्म. माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर कॅटेगरी तयार होतात आणि त्यानुसार त्या ट्रीटमेंटचे ऑप्शन्स आम्ही देतो. ओके. मग ही तपासणी ह्या सगळ्या ज्या तुमच्या प्रोसेस आहेत त्यानुसार चालली जाते. पण डॉक्टर, मला इथे एक मुद्दा मांडायचा आहे की काही लोक असतात जे लठ्ठ असतात, त्यांच्यामध्ये हे घोरणं आलंच. पण काही लोक असे असतात की ते सडपातळ असतात, त्यांची मान उंच असते. मग ह्या लोकांमध्ये घोरणं कधी कधी असतं बरं का. मग हे कशामुळं, म्हणजे? हा, लठ्ठपणा आणि घोरणं हे समीकरण आपण बघितलेलं आहे. बरोबर. पण कधी कधी लांब नेकवाले म्हणजे सडपातळ व्यक्ती सुद्धा घोरतात, तर त्यांची जी टंग ची पोझिशन असते ती खूप खालपर्यंत असते. जर C5-6 व्हर्टिब्राच्या लेवलला गेल्यानंतर ओके. त्यांच्यामध्ये ती टंग म्हणजे जिभेचा भाग हा खूप व्हलनरेबल, म्हणजे खूप प्रमाणात तो अवलंबून राहतो श्वसन मार्गाच्या
ह्याच्या Okay. पेटन्सी बद्दल. हा, मग काही लोक असे असतात जे फक्त घोरतात, त्यांना काही इतर काही प्रॉब्लेम नसतात, हम्म. मग त्याच्यावर तुम्ही कसे उपचार करता? हा, फक्त घोरत असेल तर त्याच्यावर प्राणायाम आणि हे योग हा. आहेच. पण त्या एखाद्या व्यक्तीला छोटंसं ऑपरेशन करून घ्यायचं असेल तर आमच्याकडे लेझर आहे, रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे, त्याच्यामुळे आम्ही तिच्या टाळूला ते मशीन लावून त्याच्या ताठरता म्हणजे करतो, म्हणजे ते ताठ राहतं. ओके. ते झोपेत पण ते थोडंसं गॅप हा. असल्यामुळे ते फ्लटरिंग करत नाही आणि घोरणं होत नाही. अच्छा, मग तुमच्याकडे अशी कोणती हा. केस आली होती का? हाय, एक लेडीज लग्नाआधी तिनं अपेक्षा केली होती की माझं हा. घोरणं जास्त आहे, कदाचित काही प्रॉब्लेम येऊ शकतात, म्हणून तिनं मला रिक्वेस्ट केली. मग आम्ही त्यानुसार तिच्या ते टाळूवरचं स्टिफनिंग केलं आणि जिभेचं पण सेंटर पोर्शन स्टिफनिंग केल्यामुळं तिचं घोरणं कमी झालं आणि ती आता आनंदी आहे. अरे वा, हम्म. क्या बात आहे. डॉक्टर, कसं आहे की लहान मुलं सुद्धा आजकाल घोरतायत हम्म. आणि मोठे सुद्धा घोरतायत, मग यामध्ये काय फरक असतो? लहान मुलामध्ये घोरण्याचा प्रकार आहे. तर जो घोरण्याचा प्रकार आहे तो ॲडिनॉइड्स नावाची एक गाठ असते लहान मुलांमध्ये, जे नाकाच्या बरोबर पाठीमागे असते. तर त्याच्यामुळे घोरतात किंवा टॉन्सिल्स वाढल्यामुळे घोरतात. मग ह्याच्यामध्ये छोटी शस्त्रक्रिया असते, ॲडिनॉइडक्टोमी म्हणतो आम्ही. ओके. ते ऑपरेशन केल्यानंतर आणि टॉन्सिल्स हे दोन केलं की ते जे घोरणं जातं आणि त्याला चांगली निद्रा मिळते. ओके. पण लक्षात ठेवा, लहान मुलं घोरत असेल ते त्यांच्यामध्ये प्रामुख्याने लक्षण असतात की ते रात्री दचकून राहतात एक, हा. आणि दुसरं म्हणजे लघवी सुद्धा करू शकतात झोपेत. ते ओके. खूप स्ट्रेसमध्ये असतात. माझ्याकडे एक केस होती ज्याच्यामध्ये एक मुलगा कधी हसायचाच नाही. मग मी पालकांना विचारलं, बाबा तू का हसत नाहीस? ते हसला की लघवी करायचा, इतकाच स्ट्रेसमध्ये असायचा. मग आम्ही त्याचं ॲडिनॉइडक्टोमी आणि ते टॉन्सिलचं ऑपरेशन केलं आणि त्याचं घोरणं कमी झालं आणि तो त्या स्ट्रेसमधून मुक्त झाला. बापरे, म्हणजे त्याला टॉन्सिल्समुळे स्ट्रेस आला होता, हे टॉन्सिल आणि आतमध्ये चालू नाकाच्या होतं. पाठीमागची गाठ ॲडिनॉइड्स म्हणून. ओके. हा. आणि हे त्याच्या आतमध्ये चालू होतं, पण हे कशामुळे होतं हे त्याला माहिती नव्हतं की त्याच्या पॅरेंट्सना सुद्धा. नाही. सो नाईस डॉक्टर, की यामुळे लहान मुलांचं घोरणं सुद्धा कमी होऊ शकतं. डॉक्टर, मग आता मला सांगा की हे जे घोरणं असतं याच्यामुळे कोणते विकार होऊ शकतात? हा प्रश्न पण महत्वाचा आहे, कारण की घोरण्यामुळं आपल्याला 100% ऑक्सिजन मिळत नाही एक. आणि इथं तुम्ही एक थोडंसं एक्झाम्पल घ्या. इथं मान आहे, इथं घोरणं सुरू होत असतं, आपला हार्ट इथं आहे. ओके. इथून ह्या प्रेशर वरच्या वर जाऊन आपल्याला मेंदूला रक्त पुरवठा करायचा आहे. तर हा प्रेशर जर जास्त असला तर मेंदूला रक्त पुरवठा ऑक्सिजनचा कमी पडणार. शिवाय बाजूला असतो हार्ट, त्याला पण कमी पडतो. त्यामुळं त्या व्यक्तींना ब्रेन स्ट्रोक, पक्षघात होऊ शकतो एक. दुसरं, हार्ट अटॅक पण येऊ शकतो. इव्हन मी तर म्हणतो, आता परवा आम्ही एक मॅगझिन मध्ये वाचलं होतं की डोळ्याच्या छोट्या छोट्या वाहिन्या आहेत, त्यांना सुद्धा ते इफेक्ट करतो. म्हणजे जिथं जिथं वाहिन्या आहेत, जिथं तिथं ऑक्सिजन आहे, त्या सगळ्यांना प्रभावित करतो. त्यामुळे घोरण्यावर असेल तर तुम्ही नक्की ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. म्हणजे आजकालचे लोक घोरणं हे सामान्य आहे, न्यू नॉर्मल असं आपण म्हणतोय, पण हे असं काहीच नाहीये. तुम्हाला जर घोरणं असेल तर तुम्हाला डॉक्टरांना भेट द्यायलाच हवं. तर यामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे काही सोल्युशन्स असतात की बाबा तुम्ही इथपर्यंत आलात की तुम्हाला डॉक्टरांची भेट घेणं गरजेचं आहे, मग अशी कोणती अवस्था आहे की तुम्हाला डॉक्टरांपर्यंत जायला पाहिजे? नाही, आपण जेव्हा घोरण्याच्या व्यक्तीवरच्या सगळ्या चाचण्या केल्या, स्लीप स्टडी केली, त्यानंतर एंडोस्कोपी केली, त्यानंतर आपण कॅटरेक्शन केल्यानंतर त्यांना ऑप्शन्स देतो की तुम्ही एकतर सीपॅप मशीन, सीपॅप म्हणजे कंटिन्युअस मशीन चालू असतं. आपण कोरोनाच्या काळात बघितले, सगळ्यांनी मास्क लावून एक मशीन लावून आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला एअर ब्लोअर, थोडक्यात सीपॅप मशीन म्हणजे एअर ब्लोअर, तर कंटिन्युअस तुम्हाला ब्लो करतो एअर घशामध्ये आणि ते ओपन ठेवतो. ओके. ते मशीन लावून तुम्ही 100% ह्या आजारातून मुक्त होता. म्हणजे जर तुम्हाला ऑपरेशन नको असेल तर, पण त्याचा एकच तोटा आहे की ते मशीन लावल्याशिवाय तुमचं झोप किंवा निद्रा पूर्ण होत नाही, म्हणजे अडथळा पूर्ण होत नाही. ओके. म्हणजे जोपर्यंत मशीन लावून झोपता तोपर्यंत हा आजार क्लिअर झाला. थोडक्यात हा मशीन बेस्ड लाईफ तुमची राहते 100% असेल तर. ओके.
पण ह्याच्यावर दुसरा पर्याय आहे, ऑपरेशनचा पर्याय, जो आम्ही आमच्या कर्ण हॉस्पिटलमध्ये गेले 2013 पासून आम्ही सुरू केले आहे ऑपरेशन्स. ओके. त्याच्यामध्ये आम्ही लेझर आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी नावाचे 2 अद्ययावत मशीन्स आहेत. त्याच्यामध्ये आम्ही टाळूची आणि जेबीची रचना कमी करतो. त्याच्यामुळं परमनंट म्हणता येईल, ओके. पण 80% असं ना परमनंट त्याचा आजार जातो. घोरण्याचं व्हॉल्यूम कमी होतो, घोरणं कमी होत नाही पण इंटेन्सिटी कमी होते आणि ऍपनिया जो आजार आहे तो नक्की जातो. ओके. सर, मग आता मला सांगा की हे जे ऑपरेशन्स वगैरे होत असतात घोरण्यासंदर्भाचे, मग हे करायचेच का? म्हणजे हे मिथ्या आहे की काय, कसं नाही, काय हा सांगा? ऑप्शन पेशंटला आम्ही दिलेला असतो हा. की तुम्ही एक तर ऑपरेशन करून घ्या, नाहीतर मग तुम्ही सीपॅप मशीन घ्या, पण ट्रीटमेंट घ्या. ओके. नाहीतर ह्याचे विपरीतपणा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अगदी ब्रेन सर. स्ट्रोक होऊ शकतो, हार्ट अटॅक होऊ शकतो. अगदी सर. आतापर्यंत तुम्ही इतके सारे ऑपरेशन्स केलेत, हम्म. मग तुमचा असा काही एक आठवणीतला हा, एक आठवणीतला पेशंट असेलच? अगदी सुरुवातीच्या काळातला आठवणीतला हा. आहे. अगदी सुरुवातीच्या काळातला एक ओके. इन्सिडेन्स आहे की 120 ते 125 किलोची एक लेडीज, तिचं आम्ही ऑपरेशन केलं होतं आणि जेव्हा तिला टेबलवर घेतलं तर कम्प्लीट असा गुब्बारा टाईप झाला होता त्याचा. बापरे. आणि तिचं आम्ही ऑपरेशन करून ह्या व्याधीमधून तिला आम्ही मुक्त केलं आणि आज तागायत ती एकदम खुश आहे. हा. एक चांगला अनुभव आम्हाला मिळालेला आहे. डॉक्टर, तुम्ही आम्हाला खूप अशी चांगली इन्फॉर्मेशन दिली ऍक्च्युली, आणि त्यामध्ये स्लीप ॲम्निया, ज्याच्याबद्दल आम्ही कधी ऐकलं पण नव्हतं की हे असं होऊ शकतं फक्त एका घोरण्यामुळे. मग घोरण्यामुळेच अजून काही गंभीर समस्या उद्भवू शकतात का, हे मला जरा सांगाल? नाही, आपण पूर्वी सांगितलेलं आहे की घोरण्यामुळं आपल्या मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळं ब्रेन स्ट्रोक, ब्रेन हिमरेजेस हे होतात, नंतर हार्ट अटॅक येतो. हे सगळं झोपेत घडामोडी होत असतात. पण लक्षात ठेवा, आपल्याकडे बातमी येते की झोपेत अटॅक आल्यामुळं हा व्यक्ती, सदर व्यक्ती, कुठलाही व्यक्ती झोपेत अटॅक आल्यामुळं गेला. पण तसं नाही. झोप म्हणजे काय आहे की आपण एक साधारण 7 ते 8 तास निवांत झोपायचं, जेणेकरून आपलं हार्ट कूल राहील, ब्रेन कूल राहील. पण घोरणारा व्यक्ती जर हार्टचा पेशंट असेल तर तिथं ऑब्स्ट्रक्शन झालं, अडथळा झाला की त्याची झोप ही बंद होते. त्याला ॲपनिया म्हणतो आपण. आणि हे झोपेचा कालावधी बंद असल्यामुळं हे जे फ्रॅगमेंट्स मिळतील त्याला झोप मिळते आणि मेंदू हा त्याला सिग्नल देतो की आता उठ. पण कधी कधी असं होतं की मेंदू सिग्नल देतच नाही. अरे आणि बापरे. त्यावेळी झोपेतच त्याचा गुदमरून मृत्यू होतो. असे उदाहरण झालेले आहेत. एक आमच्या मिसेस ज्या महानगरपालिकेत आहेत त्यांच्याकडे एक कामगार आहे. तिचा नवरा हा रिक्षा चालक होता. ओके. तो असाच घोरायचा आणि श्वास थांबायचा आणि परत श्वास त्याचा रिगेन व्हायचा. ओके. एक साधारण 10 सेकंड पुरतं त्याचा श्वास थांबायचा. आणि त्याच्या बायको होती, ती म्हणायची हा उठतोच दरवेळेस. पण एकदा काय झालं की ते उठलाच नाही आणि त्याचा त्या गुदमरून मृत्यू झाला. आणि पेपरमध्ये बातमी काय येते की हार्ट अटॅकने मेला. पण माझं असं प्रामाणिक मत आहे की हार्ट अटॅकनं व्यक्ती मरू शकत नाही. त्याला काहीतरी बेसिक प्रॉब्लेम असला पाहिजे घोरण्याचा, ज्याच्यामध्ये श्वास थांबतो आणि त्याच्यामुळे ह्या घडामोडी होतात. त्यामुळे ह्या आवर्जून सांगायचं मला ह्या मंचावर. खरं तर आयुष्य म्हणजे श्वासाचा खेळ असतो, आणि जर हा श्वास थांबला तर तुमचं आयुष्य संपू सुद्धा शकतं. मग यामध्ये घोरणं हा प्रॉब्लेमॅटिक आहे तुमच्या जगण्याला. जर तुम्हाला जर घोरणं होत असेल तर तुम्ही एकदा स्लीप टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. स्लीपचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. मग सर, तुम्ही मला सांगा, यामध्ये काही गोष्टी घडत असतात की काही लोकांना झोप व्यवस्थित लागत नाही किंवा झोपेचे काही प्रॉब्लेम्स येतात. मग या संदर्भातले जे प्रॉब्लेम्स आपण आता डिस्कस केले, मग यामध्ये अशा काही व्यक्ती असतात की ज्यांना भूल देता येते किंवा भूल नाही देता येत. म्हणजे
काही असे बीपीचे पेशंट्स असतात किंवा शुगरचे पेशंट असतात. कसं म्हणजे ऑपरेशन करताना भूलचा कसा संदर्भ येतो? हो, हे सगळे ऑपरेशन्स आपण पूर्ण भूल देऊन करतो, कारण की आपल्याला खूप मोठं काम करायचं असतं. पण अशा वेळी गुंतागुंतीचे पेशंट असेल तर जिथं आयसीयू सेटअप आहे तिथं हे करतो. त्यातून जर का एखाद्या पेशंटला हार्ट अटॅक येऊन गेला असेल किंवा ब्रेन स्ट्रोक झाला असेल, ब्रेन हेमरेज झाला असेल आणि त्याला त्या सोबतीला पोस्ट फॉलोअपमध्ये घोरणं पण आढळून आलं असेल, तर हे जे अटॅकचे चान्सेस हे परत होऊ शकतात जर त्याचं घोरणं कंट्रोल केलं नसेल तर. मग त्यावेळेस आम्ही त्यांना सोप्या पद्धतीने सांगतो की तुम्ही सीपॅप मशीन वापरा. पण काही जणांना असं वाटत असेल की सीपॅप मशीन कुणाकुणाला टॉलरेट होत नाही, त्याच्याबद्दल म्हणजे एक मशीन लावून झोपणं हे त्याला समजा जमत नसेल, तर आम्ही त्याला जागेवर भूल देऊन ऑफिस बेस्ड प्रोसिजर्स म्हणतो आम्ही, ज्याच्यामध्ये आपण टाळूला स्टिफनिंग म्हणजे त्याला ताट करतो आणि जिभेच्या काही भागामध्ये आम्ही तिथं विदाऊट ॲडमिशन्स सकाळी एक साधारण 2-3 तासामध्ये तो घरी जाऊ शकतो. फार मोठी प्रोसिजर करत नाही, कारण फार मोठी प्रोसिजर करणे त्याच्यामध्ये रिस्की का असतं, कारण की ते रक्त पातळ व्हायचे घटक वगैरे ते मेडिसिन चालू असतात. त्यामुळं त्याचं सगळं नियोजन आणि म्हणजे बॅलन्स करून आम्हाला ट्रीटमेंट द्यावी लागते. पण जर का व्यक्ती घोरत असेल आणि त्याला डायबिटीज आहे किंवा ब्रेनचा अटॅक येऊन गेला असेल, तर त्या व्यक्तीने घोरण्यावर जे बेसिक आजार आहे त्याच्यावर ट्रीटमेंट घेणं गरजेचं हे मला या मंचावरनं तुम्हाला सांगायचं आहे आवर्जून. थँक्यू सर. सर कसे काही लोक जे असतात जे बीपीचे शिकार असतात, त्यांना बीपी खूप असते, कमी असते, मग त्यांना कधी कधी घोरणं हा प्रॉब्लेम असू शकतो. मग असे काही तुमच्याकडे पेशंट आलेत का की जे बीपीचे पेशंट होते आणि ते तुमच्याकडे आले, तुमची ट्रीटमेंट घेतली आणि त्यांच्या गोळ्या कमी झाल्या? नाही, निश्चित निश्चित. हा, मला हे आवर्जून सांगायचं आहे या मंचावर की माझ्याकडे जे जे ब्लड प्रेशरचे पेशंट होते, ज्यांनी घोरण्याचं ऑपरेशन केलंय, त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की त्यांचे जवळजवळ 2 ते 3 डोसेस होते ते आता सिंगल डोसवर आलेले आहेत. काही जण तर म्हणतात की आम्ही आता बीपीची गोळी बंद केली आहे, पण तसं विज्ञानाला आपण मेडिसिनला आपण कधीही चॅलेंज करायचं नसते. नियमितपणे तुमची बीपी तपासून घ्यायचं असते आफ्टर ऑपरेशन, जरी कमी झालं असेल तरी सुद्धा. ओके सर. सर, घोरणे या संदर्भातील पथ्य काय असू शकतात? हा, घोरणाऱ्या व्यक्तीने काही पथ्य पाळावेच लागतात. ते पथ्य म्हणजे साधारण सगळेच पाळावे, फक्त घोरणाऱ्यानेच का? तर सगळ्यात महत्वाचं, जर घोरणारा व्यक्ती अल्कोहोल म्हणजे दारूचे सेवन करत असेल तर त्यांनी ते बंद करावे. आणखी झोपल्यानंतर तुम्ही जर आधी दारू पिला असेल किंवा अल्कोहोलचं सेवन केलं असेल तर तुमचे स्नायू अधिक सैल होतात, अधिक लूज होतात आणि तुमची ते घोरण्याची सिव्हिरिटीही वाढते. एक. दुसरं, कुठलीही मेडिकेशन जे तुम्हाला रिलॅक्स करते, तुम्हाला पेन असेल आणि तुम्ही रिलॅक्सन घेतलं तर ते सुद्धा रिलॅक्स करणार तुमच्या स्नायूंना, ते सुद्धा शक्यतो असं ते टाळावे. ओके. बस हे महत्वाचं आहे. ओके सर. या संदर्भातील जे पथ्य असतात हे लोकांनी पाळलेच पाहिजेत, कारण घोरणं हा एक साधा आजार नसू शकतो, तो काहीतरी वेगळाही होऊ शकतो. या संदर्भातील काही गोष्टी असतात आपल्याला. तर सर, मला सांगा की तुम्ही घोरणे याचा अभ्यास म्हणजे कसं काय निवडलं, तुम्ही हा विषय का निवडलात? साधारण 2001 पासून मी कोल्हापुरात कर्ण हॉस्पिटलद्वारा कान नाक घसा सगळी शस्त्रक्रिया करत होतो. 2010 साली वर्ल्ड वाईड घोरण्यावर ट्रीटमेंट अक्रॉस द ग्लोब सुरू झाली. ओके. आपल्याकडे याला 2012 लागले. मग त्यानंतर खूपच ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेले. ओके. मग मी विचार केला की ह्या विषयावर कान नाक घसा तज्ञच सर्जिकल ऑप्शन देऊ शकतो, कारण की बाकीचे जे ट्रीटमेंट देतात चेस्ट फिजिशियन ते सीपॅप मशीन देतात. मग सीपॅप मशीनचं फेल्युअर रेट खूप आहे. ओके. कारण की एक मशीन कौतुक म्हणून तुम्ही किती वर्ष वापरणार आहे, 1 किंवा 2 वर्ष किंवा 3 वर्ष 4 वर्ष सारखं तुम्ही वापरू शकत नाही आणि शेवटी त्याचा फेल्युअर खूप होतो.
आणि मग तो सीपॅप मशीन कोणतरी बाजूला ठेवतो. त्यांच्याकडे हा ऑप्शन नव्हताच की सर्जरी सुद्धा ह्याच्यामध्ये आहे आणि तुम्हाला बऱ्यापैकी 70 ते 80% ह्याच्यावर तुम्हाला इफेक्ट मिळतो, परिणाम मिळतो. ओके. मग मी खास करून सिकंदराबादमध्ये डॉक्टर सॅम दीनदयाल डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे मी ट्रेनिंगला गेलो होतो. साधारण मला 1 वर्ष लागलं. 6 महिन्याच्या 15 दिवसाच्या अंतरामध्ये मी जात होतो त्यांच्याकडे. त्यांच्याकडे ह्याच्याबद्दल खूप डेव्हलपमेंट आहे. त्यामुळं मी त्यांच्याकडनं हे विकसित करून घेतलं आणि मला थोडे इन्स्ट्रुमेंट्स घ्यावं लागले. लेझर मला आणावं लागला. कोल्हापुरात पहिल्यांदाच लेझर आपल्याकडे आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सी बी मशीन आहे, ते सुद्धा आपल्याकडे पहिल्यांदाच कोल्हापुरात मी आणली. मग ह्या 2 शस्त्रक्रियेचे आपल्याकडे जेव्हा आर्मामेंटेरियम मध्ये आपल्या मिळाले, मग आपण ह्या विषयावर पूर्ण ट्रीटमेंट करायला सुरुवात केली. आणि फॉर्च्युनेटली सगळे पेशंट जे मी ऑपरेशन केलेले आहेत हे सगळे खुश आहेत. क्या बात आहे सर. म्हणजे कान नाक घसा विशेष तज्ञ हे घोरणे या संदर्भात सुद्धा एक विशेष तज्ञ आपल्या कोल्हापुरातील कर्ण हॉस्पिटल येथील डॉक्टर संदेश सर आहेत. आणि सर, मला तुम्ही सांगा की ह्या ज्या ट्रीटमेंट्स आणि सगळ्या होतात, तर कर्ण हॉस्पिटल बद्दल तुम्ही काहीतरी इन्फो सांगा आम्हाला. कर्ण हॉस्पिटलमध्ये आम्ही 2002 पासून सेवा देत आहे. ह्या सेवा देत असताना आम्ही सगळ्यात जटिल शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. इव्हन कॅन्सरची शस्त्रक्रिया पण आपण बिन टाक्याची केली होती आणि ती सफल झाली. पण आता योजना आलेल्या आहेत आणि स्पेशल कॅन्सरचे हॉस्पिटल डेव्हलप झाल्यामुळं आम्ही त्या विषयाकडे फार लक्ष देत नाही. फक्त डायग्नोज करून त्यांच्याकडे पाठवतो, कारण की हा खर्च पण जास्त असतो कॅन्सरचा आणि त्याला स्पेशल हॉस्पिटल्स आहेत आता आपल्याकडे. मला अजून एक आवर्जून सांगायचं की कॉक्लिअर इम्प्लांट नावाची शस्त्रक्रिया आपण कोल्हापुरात एकमेव प्रायव्हेट हॉस्पिटल आहे जिथं आम्ही कॉक्लिअर इम्प्लांट नावाची शस्त्रक्रिया करतो. तर कॉक्लिअर इम्प्लांट काय आहे की जन्मजात मूकबधीर मुलांसाठी ही शस्त्रक्रिया आहे आणि राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत आपल्या हॉस्पिटलची नोंदणी झालेली आहे याच्यामध्ये. ओके. फक्त अट आहे ही 2 वर्षाच्या आतल्या बालकांसाठीच ही योजना असल्यामुळं तेवढ्या तीव्रतेनं पालकांनी आपल्या जागरूक व्हायला लागते आणि तपासणी करून घ्यायला लागते आणि त्यानंतर ते योजनेमध्ये बसून त्यांना त्याचा लाभ घेता येईल. आपल्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया होते. अगदी गव्हर्नमेंटचे सगळे आपल्याला सहाय्य मिळतं. हे मला ह्या मंचावर पण सांगायचं होतं. म्हणजे फक्त घोरणेच नाही तर मूकबधीर मुलांसाठी आपण काहीतरी चांगलं काम करू शकतो. आपल्या हॉस्पिटलमध्ये सगळ्यात लेटेस्ट मशिनरी आहे, त्यामुळे हे सगळं शक्य आहे. येस सर, तुमचं खरंच काम इतक्या लोकांना कौतुक वाटतं. काही लोकांना ते इतकं मोटिवेट करते की हा बाबा, जर आमच्या आयुष्यात घोरणं असेल तर ते कमी होऊ शकतं. त्याच्यावर सॉल्युशन्स आहेत आणि गंभीर स्वरूपात काही न जाता हे आधीच स्लिप टेस्ट करून करू शकतं. सर, आता मला सांगा की कोल्हापूरमध्ये अशा अजून कोणत्या आहेत का, की तुमचीच फक्त एक हे हॉस्पिटल आहे की ज्याच्यामध्ये घोरणं या विषयावर स्टडी केला जातो आणि त्याच्यावर ऑपरेट केलं जातं? हा पण महत्वाचा आहे, कारण कोल्हापुरामध्ये कुठे कुठे होतं घोरण्यावर उपचार. तर घोरण्यावर उपचार हे प्राथमिकता चेस्ट फिजिशियन्स करतात. तिथं स्लीप टेस्ट होते आणि सीपॅप मशीन प्रत्येक पेशंटला सीपॅप मशीन दिलं जातं. सीपॅप मशीनचे फायदे आणि तोटे मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहेत. फायदा एक आहे की 100% तो आजार बरा होतो, पण जोपर्यंत तुम्ही ते वापरत आहात, वापरायचं बंद केलं की तुम्ही जिथं होता तिथं परत येता. म्हणून मी ह्याच्यावर एक परमनंट इलाज करण्यासाठी ऑपरेशनचा हा भाग सुरू केला. तर मला असं सांगावंसं वाटते की आपल्या हॉस्पिटलमध्ये, कर्ण हॉस्पिटलमध्ये घोरण्यासंदर्भात तुम्हाला सीपॅप मशीन पण मिळेल. तुम्हाला ऑपरेशन करून सुटका करून घ्यायची असेल तर ते सुद्धा मिळेल. पण असं हे एकमेव हॉस्पिटल कोल्हापुरात आहे, हे मला तुम्हाला मुद्दाम सांगायचं. नक्कीच सर. तुम्ही सर येथे आमच्या चॅनलवर आलात आणि आमच्या स्टुडिओमध्ये या घोरणे या विषयासंदर्भात आम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन दिली. त्याबद्दल आमच्या चॅनलतर्फे तुमचे आभार मी मानते. मी सुद्धा खूप धन्यवाद करतो News 24/7 चॅनलचा, की ज्यांनी ह्या विषयाला
हात घातला आणि ह्या विषयाची जागरूकता होणे खूप गरजेचं आहे. हा खूप कॉमन आजार आहे, याचे दुष्परिणाम पण तितकेच आहेत. पण कुठल्या चॅनलने आजपर्यंत ह्याच्यावर फोकस केला नव्हता. पण आपण न्यूज 24/7च्या हेल्थ मंत्रामध्ये हा विषय घेतला, ह्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. तर घोरणे ही फक्त साधी समस्या नाही आहे, त्यातून काहीतरी गंभीर समस्या सुद्धा उद्भवू शकते. मग त्याच्यासाठी तुम्हाला स्लीप टेस्ट करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला जायचं आहे कर्ण हॉस्पिटल येथे. डॉक्टर संदेश बागडी सरांना एकदा भेटायचं आहे आणि त्या संदर्भात तुमची ट्रीटमेंट घ्यायची आहे. स्लीप टेस्ट करा आणि घोरण्यासंदर्भात काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही सॉर्ट आउट करून घ्या. तर अधिक माहितीसाठी कर्ण हॉस्पिटलच्या खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणखीन काही असेल तर डॉक्टर संदेश बागडी सरांना जरूर भेटा आणि अजून आणखीन काही छान आणि अशा वेगवेगळ्या विषयासंदर्भात आणि इंटरेस्टिंग विषयासंदर्भात आपण जाणून घेऊया न्यूज मराठी 24/7 या चॅनेलवर हेल्थ मंत्रामध्ये. तर आमच्यासोबत नेहमी राहा आणि हेल्थ मंत्रा कायम बघा. तर भेटूयात नेक्स्ट भागामध्ये. नमस्कार. डॉक्टर संदेश बागडी MSENT, कान नाक घसा विशेष तज्ज्ञ, कर्ण हॉस्पिटल, हरिमंदिर रोड, रंकाळा स्टँडजवळ, कोल्हापूर.